नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, परक्राम्य लेख अधिनियम 1881 म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अन्वये जेव्हा आरोपीला मेहरबान कोर्टाकडनं शिक्षा सुनावली जाते त्यावेळेस आरोपीला कायद्यानुसार सेशन कोर्टाकडे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील दाखल करण्याची तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे. परंतु याच आरोपीची जर मेहरबान कोर्टाने जर निर्दोष मुक्तता केली तर मात्र फिर्यादीला डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे सेशन कोर्टाकडे अपील दाखल करण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. मात्र फिर्यादीला उच्च न्यायालयामध्ये स्पेशल लीव पिटिशन म्हणजे कोर्टाकडे त्याला विशेष परवानगी मागावी लागते की मला माझं अपील दाखल करून घ्या. आता हे अपील दाखल करून घ्यायचं किंवा नाही हे सर्वस्वी त्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या डिस्क्रिएशनवरती अवलंबून असतं. जर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी फिर्यादीची जर स्पेशल लीव फेटाळली, नामंजूर केली, तर त्या क्षणी आरोपीला नोटीस न काढता फिर्यादीचं ते अपील हे त्या क्षणी हे नामंजूर केलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये फिर्यादीला विक्टीम म्हणता येईल का? कारण अशा प्रकारची केस ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आणि जर विक्टीम म्हणता येत असेल तर मात्र कायद्यामध्ये स्पेशल लीव घेण्याची परवानगी नाही. तर विक्टीम म्हणजे काय? तर विक्टीम म्हणजे याची जी व्याख्या दिली आहे ही भारतीय नागरी सुरक्षा संहितामध्ये त्यांनी विक्टीम असं म्हटले की विक्टीम मीन्स ए पर्सन हू हॅज सफर्ड एनी लॉस ऑर इंजुरी caused by reason of the act or omission for which the accused person has been charged and the expression victim includes his or her guardian or legal heir. तर या संबंधी एक केस झाली होती, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस गेली होती. तिचं नाव आहे सेलेस्टियन विरुद्ध गणेश शेखरन. हा जो फिर्यादी असतो याची एक नोंदणीकृत भागीदारी फर्म असते, संस्था असते आणि तिचा व्यवसाय हा फायनान्स करणं असतो आणि ती त्या आरोपीचा जो व्यवसाय असतो हा कॅटरिंगचा व्यवसाय असतो आणि त्यांचे ते व्यावसायिक संबंध असतात आणि फिर्यादी हा आरोपीला वेळोवेळी फायनान्स करतो आणि आरोपी हा घेतलेल्या कर्जापोटी फिर्यादीला 4 धनादेश देतो. 4 धनादेश दिल्यानंतर फिर्यादी ते आपले बँकेत वटविण्यासाठी बँकेत टाकतो. खात्यामध्ये पैसे नाही असा शेरा येतो. थोडक्यात फिर्यादी हा 138 अन्वये ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या पूर्ण करतो आणि फास्ट ट्रॅक कोर्टाकडे केस दाखल करतो. कोर्ट पुराव्यांती आरोपीची निर्दोष मुक्तता करतं आणि निर्दोष मुक्तता केल्यानंतर साहजिकच फिर्यादी हा उच्च न्यायालयामध्ये हा स्पेशल लीव मागतो मद्रास उच्च न्यायालयामध्ये आणि मद्रास उच्च न्यायालय ते स्पेशल लीव नामंजूर करतं, रिफ्यूज करतं. उच्च न्यायालय म्हणतं की कंप्लेनंट फेल टू प्रूव्ह लिगली एन्फोर्सिबल डेप्ट. मग साहजिकच हा जो फिर्यादी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पेशल लीव पिटिशन SLP दाखल करतो आणि स्पेशल लीव पिटिशन दाखल केल्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयाला अशी विनंती करतो की साहेब, हायकोर्टाने मला मंजुरी देणं आवश्यक होतं कारण माझा धंद्यामध्ये लॉस झालेला आहे. परंतु विकल्पे करून समजा मला लीव दिली नाही तर मला व्हिक्टीम या सदराखाली त्यांनी माझा विचार करायला पाहिजे होता. तर व्हिक्टीम म्हणजे काय? तर तो असे युक्तिवाद करतात की साहेब, माझा धंदा जो आहे हा फायनान्स करणं आहे आणि फायनान्स माझे चेक न वाटल्यामुळे मला माझा धंद्यामध्ये नुकसान झालं, त्यामुळे मला व्हिक्टीम म्हणून ट्रीट केलं पाहिजे होतं. म्हणजे व्हिक्टीम हा शब्द जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला जातो तेव्हा सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती गांभीर्यपूर्ण विचार करतं, कायदेशीर विचार करतं.
मग तेव्हा त्याला व्हिक्टिम जर म्हटलं तर मात्र मग स्पेशल लीव्हची गरज नाही अशी कायद्यात प्रोव्हिजन आहे. मग सर्वोच्च न्यायालय सर्व बाजूने विचार करून त्याला व्हिक्टिम म्हणून ट्रीट करतात आणि व्हिक्टिम म्हणून ट्रीट केल्यानंतर मग त्याचं ते स्पेशल लीव्ह पिटिशन हे मंजूर करतात आणि ते फिर्यादीला डायरेक्शन देतात की तू कॉम्पिटंट कोर्टाकडे जाऊन तू तुझं अपील हे दाखल कर. आणि आत्तापर्यंत जो काही कालावधी गेलेला आहे तर ते सांगतात की याने विदिन 3 months जर खाली कॉम्पिटंट कोर्टाकडे जर अपील दाखल केलं तर त्यावेळेस आरोपीने याला अपील दाखल करण्याकरता वेळ झालेला आहे किंवा न्यायमूर्तींनी याला अपील दाखल करायला वेळ झालेला आहे ही गोष्ट विचारात घ्यायची नाही. थोडक्यात काय झाले आता या ठिकाणी की जर फिर्यादीचं जर अपील करायचं असेल तर यापुढे फिर्यादीला लीव्ह मागण्याची गरज भासणार नाही. आणि या निर्णयामुळे हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे भारतातील सर्व कोर्टावरती तो बंधनकारक असतो. त्यामुळे हा एक वेगळा निर्णय दिल्यामुळे फिर्यादीला फार मोठा हा दिलासा दिलेला आहे. यापुढे आता मात्र फिर्यादीला व्हिक्टिम म्हणून असं कोर्टाला सांगता येईल की मी व्हिक्टिम आहे, या सदराखाली त्याला ते अपील दाखल करता येईल, लीव्ह मागता येणार नाही. मित्रांनो, तुर्तास तिथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.